नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचं हे 1.3 इंग्लिशचा 1.3 चॅप्टर आपण बघणार आहोत. सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स. म्हणजे व्हेजिटेबल्स यांचा सिक्रेट प्लॅन आपण म्हणू शकतो, त्याला गुप्त असा बेत. व्हेजिटेबल म्हणजे भाज्यांचा गुप्त बेत असं आपण या धड्याचं नाव आपण सांगू शकतो. तर या ठिकाणी बघा, पहिला वॉर्म अपचा जर विचार केला, बी हेल्दी, याच्यामध्ये बघा आपल्याला इथं टेस्ट मॅच करायचे आहेत. तर सॅल्टी काय असेल? सॅल्टीचा जर तुम्ही विचार केला तर मीठ हे सॅल्टी असतं. स्पायसी काय असणार आहे? बाबा मिरची जी आहे ती तुमची स्पायसी असणार आहे. स्वीट काय असणार आहे? तुमचा शुगर कॅन जे आहे तुमचा, ते हा जो ऊस आहे तो तुमचा या ठिकाणी स्वीट असणार आहे. सोर म्हणजे आंबट काय असणार आहे? या ठिकाणी लिंबू असणार आहे. आता टँगीचा अर्थ जर तुम्ही बघितलं तर याला सुद्धा चटपटीत आपण म्हणू शकतो. तर याला हा या ठिकाणी इथं आपल्याला दिसतंय कारलं. तर हा जुळेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. इथं जर चिंच वगैरे असतं तर एकदम परफेक्ट मॅच झालं असतं, पण मी इथं थोडा संभ्रमात आहे. पण ठीक आहे, आपण बघूया, त्याच्यावरती नंतर चर्चा करू. आपण मेन मुद्दा म्हणजे आपण आपला जो काही चॅप्टर आहे हा नीट समजून घेऊयात. बघा या ठिकाणी रीड अँड अंडरस्टँड. बलबीर नावाचा एक मुलगा आहे. जसं तुम्ही आहात तसाच बलबीर आहे. तुमच्यासारखा बलबीर नावाचा एक मुलगा आहे. वॉज व्हेरी फाउंड ऑफ चॉकलेट. व्हेरी फाउंड म्हणजे ची आवड असणे. त्याला खूप आवडते. काय आवडतं? चॉकलेट. चॉकलेट तर कुणाला पण आवडतं. बलबीरला काय, सर आम्हाला पण चॉकलेट आवडतं असं तुम्ही म्हणाल. म्हणजे सगळ्यांना चॉकलेट खूप आवडतं. ही ऑल्सो लव्ह द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. त्याला अतिशय आवडायचं ज्या टेस्टी, अशा चटपटीत, अशाच खूप चांगल्या चटपटीत असणाऱ्या ज्या काही डिशेस आई घरामध्ये बनवायची, जसं की मॅगी बनवत असेल आई किंवा मॅगी सारखे इतर पदार्थ, ते आवडत असतील याला. हावेअर ही वुड नेव्हर इट एनी व्हेजिटेबल्स. परंतु हे सगळं असून सुद्धा त्याला व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या अजिबात आवडायच्या नाही. आपल्या पण आवडत नाही. भेंडी म्हटलं की डोक्याला ताप येतो. कारल्याची भाजी ऐकलं, नाव जरी ऐकलं तरी आपली जीभ कशी एकदम कारल्यासारखी कडू होते. तशाच याला व्हेजिटेबल अजिबात आवडायच्या नाही. हिज मदर वुड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वुड ऑलवेज से नो. त्याची आई त्याला ओरडायची, आई त्याच्यावर रागवायची, परंतु तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारच्या व्हेजिटेबल डिश म्हणजे भाज्या ज्या आहेत अजिबात आवडायच्या नाही. आणि त्या सगळ्या भाज्यांना तो काय म्हणायचा? नो. एन फॉर नो, एन फॉर नेव्हर, एन फॉर नन. मला अजिबात या कुठल्याच भाज्या नको असं तो म्हणायचा. लुक ॲट दिस पीस बॉलबीर. बघ या वाटाण्याकडे बघ बलबीर, या मटरकडे बघ बलबीर. दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. पनीर सोबत याची टेस्ट खूप नाईस, खूप छान असते. ओके. हिज मदर वुड से. त्याची आई त्याला नेहमी म्हणायची, बघ त्या मटर पनीरची भाजी, याचा अर्थ खूप छान वाटते. बट बलबीर वुल्ड मेरीली शेक हिज हेड. म्हणजे तो नकारार्थाने त्याची मान हलवायचा, म्हणायचा न न न, नहीं नहीं, अभी नहीं, अभी नहीं खाऊंगा मैं मटर या पनीर, असं तो म्हणायचा. मी कुठलीच भाजी खाणार नाही. नेम एनी व्हेजिटेबल्स अँड बलबीर विल टर्न हिज फेस अवे. कुठल्याही व्हेजिटेबलचं नाव ऐकलं की बलबीर त्याचं जे तोंड आहे लगेच बाजूला घ्यायचा. नको, मला कुठलीच भाजी नको असं तो म्हणायचा. ही वुड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप्ड विथ नट्स अँड रायझिन्स. म्हणजे तो मनुके असेल, बेदाणे असेल आणि ड्रायफ्रुट्स असलेलं गाजरचा हलवा तर खूप आवडतो मुलांना, पण याला तो गाजरचा हलवा पण नाही आवडायचा. बाबा गाजर तर आवडायचा नाही, पण गाजरचा हलवा पण भावड्याला अजिबात आवडायचा नाही. बलबीर्स फादर अँड मदर वुड गेट व्हेरी अँग्री. त्याची आई आणि बाबा त्याच्यावर खूप रागवायचे. बट ऑल द व्हेजिटेबल्स वुड फील मोर अँग्री अँड हर्ट. परंतु बाकी सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या तर या बलबीरवर खूप रागावल्या होत्या आणि त्या सगळ्या खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांना खूप हर्ट झालं होतं, कारण ते काय करायचे, त्यांना खातच नव्हता हा. त्या भाज्या बलबीरला आवडायच्या पण नाही. त्याच्यामुळे बलबीर सुद्धा या भाज्यांना अजिबात आवडायचा नाही. बलबीर डज नॉट लाईक मी. आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम. ग्रोल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. एक दिवस मिस्टर पोटॅटो जो आहे तो काय झाला बाबा, गुरगुरला, रागात म्हणाला, बलबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम. बलबीर मला आवडत नाही आणि त्यामुळं मला सुद्धा हा बलबीर अजिबात आवडत नाही. असं कोण म्हणाला? पोटॅटो म्हणजे बटाटा. ओके, आलू बोला. सी हाऊ ही हेट्स मी. सी बघ तो कसा मला हेट करतो. हेट म्हणजे कसा मला रागावतो, कसा हेट करतो मला. क्राईड कॅरॉट टॉप्स अँग्रीली.
कॅरट टॉप्स म्हणजे बाबा काय गाजर सुद्धा रागाने म्हणाला, बघा तुम्हाला किती हेट करतोय. ओके, आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो. फेलो म्हणजे हा जो माझा मित्र आहे ना, त्या मित्राला, या सोबतीला, या सहकार्याला तो ओरडतो, रागवावं असं वाटतं मला, याचा राग करावा असा वाटतो. सेड मिस भिंडी, भिंडी सुद्धा त्याचा राग करते. अँड आय नो हाऊ टू डील विथ दिस स्टबर्न बॉय. आणि या ठिकाणी कोण म्हणतोय बाबा, या ठिकाणी बघा, एक कोण म्हणतोय की मिस्टर करेला काय म्हणतो, अँड आय नो, मला माहिती आहे, हाऊ टू डील विथ धिस स्टबर्न बॉय. हा जो खोडकर मुलगा आहे, म्हणजे हट्टी जिद्दी मुलगा जो आहे, याला कसं हँडल करायचं, याच्याशी कसं वागायचं, याला कसा एकदम वटणीवर आणायचा, हे मला माहिती आहे. मिस्टर करेला म्हणाला, हसत हसत म्हणाला, एकदम नॉटिली हसत म्हणाला. ओके, बाय द टाइम डिनर वॉज रेडी, ऑल द व्हेजिटेबल हॅड वर्क आउट देअर प्लॅन. आणि सगळ्या व्हेजिटेबल्सने मिळून एकत्र येऊन एक प्लॅन बनवला. हम साथ साथ हे म्हणत म्हणत, जेवायला वरण भात हे म्हणत म्हणत यांनी बनवला एक प्लॅन. तर तो बघा काय प्लॅन होता. बलबीर वॉज फाउंड ऑफ इग करी. बलबीर वॉज फाउंड ऑफ इग करी म्हणजे त्याला अंडा करी खूप आवडायची. त्याला अंडा करी म्हटले की तोंडाला पाणी सुटायचं आपल्या भावड्याच्या. वेन द करी वॉज ब्रॉट टू द टेबल, ज्या वेळेस ती करी टेबलावरती आली, ही ग्रीडली, अतिशय हापापल्यासारखा, अतिशय जेव्हा बाबा कधी भेटतच नाही, म्हणजे आपण म्हणतो ना अतिशय लोभीपणाने त्याने करी जो आहे त्या करीचा एक पुट द पीस ऑफ द इग इन हिज माउथ. त्यांनी तो करी, अंडा करी मधला एक पीस उचलला अंड्याचा आणि आपल्या जिभेवरती ठेवला, आपल्या तोंडामध्ये घेतला आणि म्हणाला, युक बाबा 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 बाबा, दिस इग इज बिटर. बाबा हे जे इग आहे ते एकदम बिटर आहे. बिटर म्हणजे एकदम कडू लागायला लागलेलं आहे. इग एकदम कडू आहे. ही क्राईड, तो ओरडला की बाबा, अरे बापरे, आबा बाबा बाबा, हे किती कडू आहे, असं जोरात ओरडला. ही डिड नॉट नो दॅट, त्याला माहिती नव्हतं, मिस्टर करेला हॅड स्क्वीज ही ज्यूस ऑन द इग. मिस्टर कारल्याने त्याचा सगळा ज्यूस जो आहे त्या अंड्यावरती पिळला होता, त्यामुळे अंड एकदम कडू झालं होतं. हे त्याला काय माहिती नव्हतं. रबिश 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 म्हणजे बकवास, निरर्थक. हिज फादर शाउटेड, त्याचा फादर ओरडला, रबिश. बट बिरबल सेड, इट इज रिअली बिटर पप्पा, हे एकदम बिटर आहे, एकदम कडू आहे बाबा. अँड आस्क फॉर कस्टर्ड, आणि मग त्याने कस्टर्ड मागवलं. हे खूप कडू आहे, मला कस्टर्ड द्या, म्हणजे दुधापासून बनवलेला गोड पदार्थ. वेन द कस्टर्ड वॉज बिंग ब्रॉक्ड, ज्यावेळेस ते आलं, ते खायचा त्यांनी प्रयत्न केला. अ कॅलीफ्लावर थ्रो अ बिग लंप ऑफ साल्ट इनटू इट. त्याच्या आतमध्ये त्याने काय केलं, एक मोठा तुकडा, मोठा खडा, मिठाचा खडा त्या गोड पदार्थामध्ये दिला टाकून. बर्बिल पुट द स्पूनफुल म्हणजे एक चमचा भर ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. त्यांनी चमचा भरून घेतला आणि त्याच्या तोंडामध्ये तो कस्टर्ड ठेवला. आता याच्यामध्ये तर मीठ लय होतं. ही फाउंड इट सो साल्टी दॅट ही कुड नॉट सॉलो इट. आणि ते अतिशय सॉल्टी होतं, अतिशय खराड होतं, अतिशय खारट होतं, त्याच्यामुळे तो गिळू शकला नाही. त्याने अजिबात गिळलं नाही आणि म्हणाला, द कस्टर्ड इज साल्टी मम्मी. काय म्हणाला, मम्मी कस्टर्ड इज साल्टी, ते खूप खारट आहे. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम. आई आणि बाबांनी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. विश्वास पानिपत मध्ये गेला होता असं तो म्हणतो, अजिबात विश्वास ठेवला नाही. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग. स्कोल्डिंगचा अर्थ या ठिकाणी काय, रागवले, त्याला ओरडायचे, त्याला समज दिली. फॉर बिईंग सच अ ग्रम्पी बॉय. ग्रम्पी बॉय म्हणजे हा चिडखोर आणि रुसलेला जो मुलगा आहे त्याला त्यांनी समज दिली, त्याच्यावरती आणखी ओरडले चिडलेल्या मुलावरती. ऑलरेडी तो चिडला होता. एक तर त्यांनी खारट असा एक गोड पदार्थ खाल्ला होता कस्टर्ड, आणि कडू असं अंड त्याच्या तोंडाला लागलं होतं, अंडा करी, त्याच्यामुळे तो खूपच आता चिडला होता. आणि त्यातल्यात त्याचे आई वडील त्याला ओरडले. बलबीर रिमेन हंग्री. बलबीर पूर्णपणे आता हंग्री झाला होता, त्याला भूक लागली होती. इन द मिडल ऑफ द नाईट, आणि मध्यरात्री, रात्रीची वेळ होती, तो खूप भुकेला होता. आणि मध्यरात्री बलबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रिज.
क्रेपमध्ये हळूकूच अलगदपणे तो भुकेला असताना त्या फ्रीजकडे गेला. ही लुक आउट अ स्लॅब ऑफ अ चॉकलेट. त्याला चॉकलेटची एक वडी दिसली. अँड टूक अ बिग बाईट. आणि त्याची खूप मोठी बाईट त्याने घेतली, खाल्ला, खूप मोठा चावा घेतला त्या चॉकलेटचा. बट ही स्टंग ब्रंट. जळाली अक्षरशः त्याची जीभ. कारण बिकॉज व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट. त्या चॉकलेटमध्ये सुद्धा त्यांनी मसाला टाकला होता. त्याच्यामध्ये त्याची जीभ एकदम भाजली होती मसाल्याने, तिखट झाली होती. तो बोंबलला, जोरात ओरडला आता. विथ हिज बर्निंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. आणि त्याची जीभ जी आहे तिला तिखट लागलं होतं खूप, अक्षरशः तिखटाने जळाली होती. आणि त्याच वेळेस त्याला एक बाउल दिसला ज्याच्यामध्ये होता गाजरचा हलवा. ही पुट अ स्पून फुल इन हिज माउथ. आणि एक चमचाभर गाजरचा हलवा त्याने अलगदपणे आपल्या तोंडामध्ये टाकला आणि म्हणला, आहा, द हलवा टेस्टेड टू सो स्वीट अँड नाईस. हलवा एकदम त्याला टेस्टी वाटला, खूप गोड वाटला आणि खूप छान वाटला. ही लुक अनदर स्पून फुल अँड द अनदर. आणि त्याने दुसरा एक चमचा घेतला आणि त्याच्यानंतर आणखी एक चमचा त्याने कशाचा खाला, हलव्याचा खाला. इट सरप्राईज हिम दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. आणि त्याला खूप सरप्राईज वाटलं की गाजरचा हलवा किती टेस्टी आहे, किती छान आहे. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू इट. आणि तो नेहमी त्याला खाण्यासाठी नकार द्यायचा, मला नको गाजरचा हलवा, नको गाजरचा हलवा म्हणायचा. आणि आज तो म्हणतो, अरे बापरे, किती स्वीट आहे गाजरचा हलवा आणि त्याला मी नकार देत होतो. ही लाईक इट सो मच दॅट ही एट अप ऑल द हलवा इन द बाउल. त्याला खूप आवडला आणि त्या बाउल मधला सगळा हलवा त्याने खाल्ला. हलवा खाताना बघा चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय. नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी, बिरबल्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. आता ह्या बिरबलच्या आईला बनवायचा होता चहा. आणि चहा बनवण्यासाठी फ्रीजचा दरवाजा उघडला, कारण त्याच्यामध्ये होतं दूध, तिला दूध पाहिजे होतं, चहा बनवण्यासाठी दूध पाहिजे होता. आणि तिने तो दरवाजा उघडला. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. तिने बघितलं गाजरचा हलवा पूर्णपणे एम्प्टी झालाय, गाजरचा हलवा पूर्णपणे संपलेला आहे. बाउल जो आहे पूर्णपणे संपलाय गाजरच्या हलव्याचा. हु हॅज इटन द गाजर हलवा, शी आस्क. ती म्हणाली, कुणी गाजरचा हलवा खाल्ला? आय एट इट मम्मी, बलबीर सेड. बलबीर काय म्हणाला, मी खाल्लेला आहे मम्मी. यू हेट व्हेजिटेबल डू यू नॉट. तुला व्हेजिटेबल आवडत नाही हो ना, अशी आई म्हणाली. यस मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल. मला व्हेजिटेबल आधी आवडत नव्हते, बट आय डोंट एनीमोर. परंतु आता इथून पुढे मी तो नकार देणार नाही त्या व्हेजिटेबलला. इथून पुढे आता मला ते आवडणार आहेत. बलबीर मदर वॉज हॅपी. त्याची आई खूप आनंद झाली. गुड बॉय शी सेड अँड हग हिम. त्याला म्हणाली गुड बॉय आणि त्याला एक मिठी मारली बलबीरला. अशा प्रकारे आपला जो बलबीर आहे त्याला सुरुवातीला अजिबात आवडत नव्हत्या भाज्या, आणि त्याच्यानंतर त्याला आता भाज्या आवडायला लागल्या असं तो म्हणतोय. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा धडा पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा जो काही पुढचा भाग आहे, प्रश्नांची उत्तरं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.